नायलॉन मांजा विक्रेत्यासह वापरकर्त्यांवर नाशिक पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर आता गुन्हा सदोष मनुष्यवधाचा दाखल करण्यात येणार आहे, तसा कलम समाविष्ट करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आली आहे। नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे। नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर 26 गुन्हे दाखल झाले होते, त्यामध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याच नायलॉन मांजामुळे अनेक लोक गंभीर जखमी होत आहेत, अनेकांचे मृत्यू देखील झालेले आहेत। त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। 11 तारखेपर्यंत आपल्याकडे एकूण 26 गुन्हे दाखल होते, त्यामध्ये जवळपास 29 आरोपी होते। आपण त्या सर्व गुन्ह्यांना अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे भारतीय न्याय संहितेचे 110 कलम आपण वाढ केलेली आहे सर्व गुन्ह्यांना। आपण त्यामध्ये 9 बालकांचे जे वडील आहेत